यवतमाळमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या नामांकन प्रक्रियेदरम्यान आज एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला। हृदय युवा संघाचे उमेदवार मनोज गेडाम नागरिकांकडून जमा केलेली 1, 2, 5 आणि 10 रुपयांची चिल्लर एकूण 6000 रुपये फॉर्म फी म्हणून जमा करायला आले। मात्र निवडणूक विभागाने हाच पैसा स्वीकारण्यास नकार देत चिल्लर नको मोठ्या नोटा आणा असा अर्ज उभा केला। यामुळे उमेदवारांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून नागरिकांमध्ये देखील या प्रकारावर तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। यवतमाळमध्ये गुरुवार 13 नोव्हेंबर रोजी नामांकन प्रक्रियेदरम्यान घडलेल्या या घटनेत उमेदवार मनोज गेडाम यांनी नागरिकांकडून गोळा केलेली 6000 रुपयांची चिल्लर रक्कम फॉर्म फी म्हणून जमा करायला आली, पण निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी चिल्लर स्वीकारता येणार नाही, मोठ्या नोटा आणाव्या लागतील असा नियम दाखवत रक्कम नाकारली। यावर मनोज गेडाम यांनी विचारले, गोरगरिबांचा घामाचा पैसा म्हणजे पैसा नाही का? हा पैसा निवडणूक आयोगाला कमी दर्जाचा वाटतो का? नागरिकांनी ही उपरोधिक प्रतिक्रिया दिली। अधिकाऱ्यांना नोटा हव्या, पण लोकशाहीचे छोटे योगदान नकोय का? काहींनी तर सुचवलं पुढच्या वेळी उमेदवारांनी गुगल पेने फी भरावी। या संपूर्ण प्रकारामुळे निवडणूक विभागाची मोठ्या नोटांची संस्कृती उघडी पडल्याची चर्चा आहे। आम्ही 1-1 रुपया भीक म्हणून जमा करून हे सर्व चिल्लर फुगा आणला होता। आमच्याजवळ अनाथ रक्कम भरण्याकरता चिल्लर आम्ही घेऊन आलो होतो। यामध्ये 5 रुपयाचे कंदार आहे, परंतु निवडणूक अधिकारी देशपांडे साहेब हे पैसे घ्यासाठी नकार देत आहे। कोणतंच या पैशाची चलन असूनही आम्हाला फॉर्म पासून वंचित ठेवल्या जात आहे। यापेक्षा शोकांत गोष्ट काय, निवडणूक आयोगाला माझी विनंती आहे, या पैशाची चलन नसेल तर माझा फॉर्म तुम्ही घ्या नको, परंतु या पैशाची चलन असूनही निवडणूक विभागाकडून उमेदवाराची वंचित ठेवल्या जात आहे जाणूनपूर्वक। यासाठी हे पैशाची चालन असूनही आम्ही गरीब लोकांनी 1-1 रुपया जमा करून पैसा आणला आहे, तरी हे पैशाची चालन असूनही निवडणूक अधिकारी घेत नाही आहे। हे यापेक्षा शोकांत गोष्ट नाही, लोकशाही खतम होत चालली आहे। न्यूज एक्सप्रेस साठी वासिक शेख यांची बातमी। भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है। उन्होंने कहा, मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा। चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितैषी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है।